तर ही थेट दृश्य आपण पाहतोय सह्याद्री अतिथीगृहावर आता हालचाली वाढलेल्या आहेत। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी दाखल झालेत। बच्चू कडू यांच्यासोबत महत्त्वाची बैठक बोलावण्यात आलेली आहे। बच्चू कडू नागपूरहून या बैठकीसाठी मुंबईत दाखल झाले आणि आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बैठकीला दाखल झालेले आहेत। याआधी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबतच कृषी मंत्री दत्तात्रय भरणे हे सुद्धा बैठकीला उपस्थित होते। तर आता देवेंद्र फडणवीस बैठकीला उपस्थित झालेले आहेत। बैठकीला आता सुरुवात होईल। या बैठकीमध्ये तोडगा निघतो का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत या प्रमुख मागण्यांसोबतच अनेक महत्त्वाच्या मागण्यांना अनुसरून बच्चू कडूंचे नागपुरात आंदोलन सुरू आहे। एकीकडे आंदोलन सुरू असताना बच्चू कडू यांना चर्चेसाठी निमंत्रण सरकारच्या वतीने देण्यात आलेलं होतं आणि त्या संदर्भातली चर्चा या बैठकीमध्ये होणार आहे। तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता सह्याद्री अतिथीगृहावर या बैठकीसाठी दाखल झालेले आहेत। बच्चू कडू यांच्यासोबत चर्चा करणार आहे। या चर्चेमध्ये आता तोडगा निघतो का आणि बच्चू कडू आपलं आंदोलन मागे घेतात का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा महत्त्वाचा मुद्दा बच्चू कडूंचा आहे आणि मी माझ्या मुद्द्यावर ठाम आहे, माझ्या मागणीवर ठाम आहे असं बच्चू कडू यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे आता कशा पद्धतीचा तोडगा सरकार काढतं, शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होतात का याकडे अवघ्या महाराष्ट्राचं आता लक्ष लागलेलं आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या सह्याद्री अतिथीगृहावर या बैठकीसाठी दाखल झालेले आहेत। बैठकीला आता सुरुवात होईल। आधीच सरकारचं शिष्टमंडळ सह्याद्रीवर पोहोचलेलं होतं। शिष्टमंडळासोबत देखील बच्चू कडूंची चर्चा सुरू आहे आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाखल झाल्यानंतर मुख्य चर्चेला सुरुवात होणार आहे। त्यामुळे आता बच्चू कडूंची मनधरणी केली जाते का, बच्चू कडूंच्या मागण्यांसंदर्भात सरकार सकारात्मक आहे का आणि जर असेल तर आंदोलनाच्या संदर्भात शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या संदर्भात सरकारच्या वतीने कशा पद्धतीचा प्रयत्न केला जातो, तोडगा काढला जातो हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे, कारण ही बैठक अत्यंत महत्त्वाची आहे। दुसरीकडे नागपुरात शेतकऱ्यांचं आंदोलन मात्र अद्यापही सुरूच आहे। शेतकरी नेत्यांसोबत एकीकडे सरकारची चर्चा आहे तर दुसरीकडे नागपुरातलं आंदोलन सुद्धा सुरूच आहे। तर आता बच्चू कडू आक्रमक झालेले होते। काल देखील संपूर्ण अपडेट्स लोकशाही मराठीने तुमच्यापर्यंत पोहोचवले। शेतकऱ्यांच्या प्रश्नाला अनुसरून बच्चू कडू हे आंदोलन करतायत। वर्ध्यातून निघालेला त्यांचा ट्रॅक्टर मोर्चा हा नागपूरमध्ये पोहोचलेला होता आणि नागपूरमध्ये गेल्या 4 दिवसांपासून बच्चू कडूंचं आक्रमकपणे आंदोलन सुरू आहे आणि अखेर सरकारच्या वतीने चर्चेसाठी निमंत्रण देण्यात आलं। मात्र मी आधी मुंबईला येणार नाही अशी भूमिका बच्चू कडू यांनी घेतलेली होती। त्यानंतर त्यांची मनधरणी करण्यात आली। त्यानंतर मुंबईला चर्चेसाठी येण्याचं त्यांनी मान्य केलं आणि याच पार्श्वभूमीवर सह्याद्री अतिथीगृहावर ही महत्त्वाची बैठक पार पडते। आमचे प्रतिनिधी उमेश जोडले जात आहेत। महत्त्वाची अपडेट आपण त्यांच्याकडनं घेऊयात। उमेश, शिष्टमंडळासोबत चर्चा सुरू होती। राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस बैठकीला पोहोचलेले आहेत। खरं तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बैठक आहे। बच्चू कडूंची प्रामुख्याने मागणी हीच आहे की कर्जमाफी करावी। काय निर्णय होण्याची शक्यता आहे? शुभम, बैठकीला आता काही क्षणात सुरुवात होईल, कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थोड्या वेळापूर्वी अतिथी सह्याद्री गृहात पोहोचलेले आहेत। याआधी जर आपण पाहिलं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, चंद्रशेखर बावनकुळे, पंकज भोयर, कृषी मंत्री हे पोहोचलेले होते। मात्र आता देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पोहोचल्यानंतर आता खऱ्या अर्थाने बैठकीला जी आहे ती सुरुवात झालेली आहे असं समजायला काही हरकत नाहीये। कारण गेले 1.5 ते 2 तासापासूनच जे शेतकरी नेते आहेत बच्चू कडू, अजित नवले असतील, राजू शेट्टी असतील हे पोहोचले होते आणि मुख्यमंत्र्यांची वाट जी आहे ती पाहिली जात होती। खास करून गेल्या 3 ते 4 दिवसापासून जे नागपूरमध्ये आंदोलन सुरू आहे, शेतकऱ्यांचा जो सातबार आहे तो कोरा करायचा हा असं आश्वासन राज्य सरकारने सत्तेमध्ये यायच्या पूर्वी दिलं होतं। मात्र त्या आश्वासनाचं नेमकं काय झालं? शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी केली गेली पाहिजे या मुख्य मागणीसाठी आंदोलन सुरू करण्यात आलं होतं। आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी त्यांना बैठकीसाठी बोलवलं होतं, मात्र ते आले नव्हते। मात्र आज 4थ्या दिवशी जे आहे ते अतिथीगृहावर पोहोचलेले आहेत आणि ही बैठक जी आहे ती सुरू झालेली आहे। सर्वच जे राज्यभरातले शेतकरी आहेत त्यांचं लक्ष जे या बैठकीकडे लागलेलं आहे, कारण काय निर्णय घेतला जाईल। कारण गेल्या अनेक वर्षापासून हा निर्णय जो तो प्रलंबित आहे। वेगवेगळ्या सरकार आले, सरकारांनी आश्वासने दिली, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला जाईल असं म्हटलं गेलं, मात्र कोणत्याही सरकारने केलेलं नाही। या बैठकीनंतर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईल का याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे। ही बैठक अत्यंत महत्त्वाची आहे। कोणता निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं असेल। तुर्तास दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद। या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। नमस्कार।
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.